अरे हो मोठे पाटील आम्ही राहिलोच ना. बसा. तुमच्याकडे हेच राहिलं कॅमेरा. कॅमेरा राहिला का मोठ्याची जिंदगी फिरा फिरी केली एवढं काय मोठी गोष्ट. आता कॅमेरा फिरी किंमत आली. या धर्मराजी पाणी हा सगळ्यालाच मला बी पाण्याची. बघा मी गेवरा तालुक्यातील 27 ग्रामपंचायत अशा आहेत की ज्यांनी किमान 2 ते 2.5 महिन्यापासून टँकरसाठी प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरती दाखल केले. 2-2.5 महिन्यापासून ह्याच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे त्या गावामध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे आज इतकी भीषण पाणी टंचाई आहे की लोकांचे बेहाल होत आहेत. म्हणून हे तत्काळ टँकर सुरू करावा या कारणास्तव आणि या म्हणजे मागणीस्तव मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो. काय स्थानिक प्रशासन किंवा वरिष्ठ प्रशासनाने काय तुम्हाला आश्वासन दिलं आहे का? आता संध्याकाळ होत आहे, अद्याप तुम्ही तुमच्या उपोषणाकडे कुठले प्रशासकीय अधिकारी आलेत काय? काय तुमची समजूत काढली आहे काय? माझ्याकडे BDO पाणी पुरवठा अधिकारी तथा तहसीलचे नायब तहसीलदार साहेब येऊन गेले. पण त्यांनी सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही याच्यावरती तरतूद करू आणि तुमच्या गावापुरता मर्यादित आम्ही 1 दिवसामध्ये चालू करू. पण मी सांगितलं की माझ्या गावापुरता मर्यादित लढा नाही, हा 27 गावाचा लढा आहे. 27 गावामध्ये आज प्यायला पाणी नाही. जोपर्यंत या सर्वांची एकत्रित ऑर्डर होत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम. धन्यवाद. गेल्या 2-2.5 महिन्यापासून आदरणीय कालिदास भाऊ आणि 27 गावच्या लोकांनी आणि 17 ग्रामपंचायतींनी पंचायत समितीच्या स्तरावरती पाण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले, परंतु अद्यापही कुठलाही निर्णय त्यावर झालेला नाही. त्यामुळं आदरणीय कालिदास भाऊनी गेल्या 5 दिवसापूर्वी किंवा 7 दिवसापूर्वी आदरणीय BDO मॅडम यांना भेटून निवेदनाद्वारे कळवलं होतं की जर आमच्या गावाला पाण्याची जर टँकर चालू करण्यात नाही आली तर यापुढे मी 12 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. आणि आज आत्तापर्यंत मॅडम येऊन गेल्या, नायब तहसीलदार साहेब येऊन गेले, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचे अधिकारी दहाडेकर साहेब देखील या ठिकाणी आले होते, परंतु कुठलीही ठोस भूमिका त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला मिळालेली अद्याप तरी नाही. त्यामुळं आमचं आमरण उपोषण अजून तरी चालूच आहे आणि यापुढे देखील जोपर्यंत आम्हाला पाहिजे असं आणि ठोस भूमिका घेऊन 2 दिवसात जसं ऑर्डर देणार नाहीत तोपर्यंत आम्ही कालिदास भाऊ यांच्यासोबत 27 गावचे लोक कायमस्वरूपी राहू आणि त्यांच्या आमरण उपोषणाला आमचा पाठिंबा असेल. धन्यवाद.